ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा। नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। उद्या पापमोचनी एकादशी आहे। हिलाच भागवत एकादशी असे सुद्धा म्हटलं जातं। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते। वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशीचे हे वेगवेगळे स्वरूप आणि महत्त्व आहे। चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळत असते। त्यामुळे पापमोचनी एकादशी व्रत करण्याला महत्त्व आहे। तर पापमोचनी एकादशीचे व्रत हे आपल्याला 25 मार्च म्हणजेच मंगळवारी करायचे आहे। या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि या व्रताची समाप्ती ही 26 मार्च म्हणजेच दुसऱ्या दिवशी 3:45 होईल। त्यामुळे पापमोचनी एकादशीचे हे व्रत 25 मार्च म्हणजेच मंगळवारी करायचे आहे। पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी पापमोचनी एकादशीच्या दिवशी पाप राक्षसाचा वध केला होता, जेणेकरून त्यांचे अनुयायी या पापातून मुक्त होतील। तर या पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे। या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये कितीही मोठा पितृदोष असेल किंवा जीवनामध्ये काही आर्थिक समस्या असतील, घरामध्ये सुख शांती नसेल, तर तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या दिवशी हा खास उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणता आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि भगवान विष्णूंची तुम्ही मनोभावे पूजा करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या या नवीन आणि छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये कितीही मोठ्या प्रकारचा पितृदोष असेल किंवा जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सुख शांती नसेल, तर या उपायाने आपल्या सर्व समस्या दूर होतात। घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊन घरामध्ये सुख समृद्धी येत असते। तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे। आपले देवघर हे स्वच्छ करून घ्यायचे आहे। देवघर हे आपल्याला पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला देवांची पूजा करायची आहे। आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर आपल्याला एका तामणामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती ठेवून त्यांना पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल। हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम विष्णुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक तुळशीचे पान भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। घरातील सर्व सदस्यांनी एक एक पान आपल्याला श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल किंवा पिवळ्या रंगाचे फूल आपल्याला श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे, जेणेकरून आपल्याला सर्व पूजेचे फळ प्राप्त होईल। त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि ओम सूर्याय नमः हा मंत्रजप करायचा आहे। या व्रताच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। या वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्याला एक तुपाचा दिवा लागणार आहे। सनातन धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे। या झाडाखाली ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान आहे असं म्हटलं जातं। देवदेवतांचा वास या झाडामध्ये असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पिंपळाची पूजा ही करण्याला विशेष महत्त्व आहे। मग अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, या दिवशी सुद्धा विशेष पूजा करण्याला महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राहत असतात, त्यामुळे पिंपळाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचप्रमाणे आपल्याला जर काही पितृदोष असेल किंवा काही आर्थिक समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करण्याला महत्त्व आहे। जर तुम्हाला शनीची 7.5 असेल तर आवर्जून तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण पिंपळाच्या झाडाखाली शनीची छाया असते, त्यामुळे शनिदोष कमी होण्यास मदत होत असते। तर आपल्याला शनिदोष असेल तर शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आहे आणि जल अर्पण करायचे आहे। यामुळे शनिदोष कमी होण्यास मदत होत असते। याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला हाच उपाय करायचा आहे।
तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम पितृदोषाय नमः असे म्हणायचे आहे। 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडासमोर हात जोडून आपल्या जीवनातील जो काही पितृदोष असेल, काही अडचणी असतील, काही समस्या असतील त्या कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। या 11 प्रदक्षिणा घातल्याने भगवान विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। जीवनामध्ये कळत नकळत आपल्या हातून काही पाप झाली असतील, काही चुका झाल्या असतील तर या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही जर हे व्रत केले, हे उपाय केले तर नक्कीच तुमचे हे पाप कमी होण्यास मदत होईल। तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील जो काही पितृदोष असेल, काही आर्थिक समस्या असतील त्या नक्कीच कमी होतील। तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी कोणता प्रभावी उपाय करायचा आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे। तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।